केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी भाजपला महायुतीतील घटक पक्षांची गरज लागू शकते। त्यामुळे शिंदे सेना महायुतीत महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होता। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देताना शिंदे सेनेने प्रचंड वेळ घेतला। यामुळे भाजप नाराज असल्याचं बोललं जातंय। मुंबई मेट्रोच्या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलाय। MMRDA मधील 74 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रष्ट मंत्री असं संबोधलं। MMRDAच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून विरोधकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारमधील अनेक निर्णयांना चाप लावलाय। त्यामुळे महायुतीत तुर्तास शिंदे यांची कोंडी झाल्याच्या चर्चा रंगू लागल्यात। फ्रान्स मधील नामांकित असलेल्या सिस्टा कंपनीने MMRDAच्या अधिकाऱ्यांवर बिल मंजुरीसाठी लाच मागितल्याचा आरोप केलाय। सदर कंपनीने थेट सरकारकडे तक्रार केली। ही कंपनी मुंबई मेट्रोसाठी काम करते। अधिकाऱ्यांना नगर विकास विभागाच्या बरदास्तामुळे भ्रष्टाचारींना संधी मिळत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे। फळांच्या दूतावासाने दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्तांना 12 नोव्हेंबर 2024 ला पत्र लिहिले असून सदर प्रकरणात हस्तक्षेप करून कंपनीची होत असलेल्या छळवणूक थांबावी असं फ्रान्सच्या दूतावासाने म्हटलंय। आदित्य ठाकरे यांनी सांगितले की अपूर्ण मेट्रो प्रकल्पाच्या पिलर्सवर रंगकाम करण्यात आले, जे MMRDAच्या नियमाचे उल्लंघन आहे। विशेषतः 4 ऑक्टोबर 2024 रोजी रंगकामासाठी 74 कोटीहून अधिक खर्च मंजूर करण्यात आला। अपूर्ण प्रकल्पावर रंगकाम करण्याची गरज काय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि MMRDA प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। मात्र या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। पुढील काही दिवसात यावर तीव्र राजकीय संघर्ष होण्याची देखील शक्यता आहे। MMRDAनं मिश्रा MBA कन्सल्टिंग या कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करण्यासाठी नोटीस दिली होती। नोटीस रद्द करण्यासाठी कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। नोटीस रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे MMRDAला धक्का मानला जात आहे। मुंबईमधील तिन्ही मेट्रो लायसन्स करिता सल्ला देण्याचं काम कंपनीकडे सोपवण्यात आलं होतं। सिस्टा कंपनीच्या आरोपांना MMRDAने फेटाळून लावले। सदर आरोप हे MMRDAच्या अधिकाऱ्यांनी आणि एजन्सीची प्रतिष्ठा मलिन करण्याचे। प्राधिकरण पारदर्शक कारभारावर विश्वास ठेवते, कोणत्याही चुकीच्या पद्धतीने समर्थन करत नसल्याचं MMRDA कडून सांगण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सिस्टा कंपनीच्या तक्राराविषयी आपल्याला माहिती नव्हती, मात्र सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मी मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याशी चर्चा करून आवश्यक ती कारवाई करेन। महाराष्ट्र शासन पारदर्शकतेवर भर देते, कोणत्याही परिस्थितीत कायम राहील याची खात्री आम्ही कंपनीला देऊ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। कल्याण डोंबिवलीतील बनावट रेरा प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने तपास सुरू केलाय। हा तपास शिंदे गटासाठी एक प्रकारे भाजपचा इशारा मानला जात आहे। शिंदे सरकारच्या कार्यकाळातील काही महत्त्वाच्या निर्णयाची चौकशी सुरू करून भाजपने अप्रत्यक्षरित्या शिंदे गटाला इशारा दिला। त्यामुळे महायुतीतील भाजप शिंदे गटसंबंध आणखी तणावग्रस्त होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिंदे सरकारच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयावर भाजपने देखील आक्षेप घेतलाय। एसटी महामंडळातील 1310 बस खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने हा करार रद्द करण्यात आला। याशिवाय आरोग्य विभागातील औषध खरेदी व्यवहाराची चौकशी सुरू आहे। शिंदे गटाच्या मंजूर जालन्यातील सिडको प्रकल्पातील व्यवहारात अनियमितता आढळल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली। त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या झोपडपट्टी स्वच्छता आणि देखभाल योजनेसाठी मंजूर केलेल्या 1400 कोटींच्या निविदाही रद्द करण्यात आल्या। ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या निविदांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप झाल्याने या प्रकल्पाची चौकशी करण्यात आली। त्यामुळे शिंदे गटाच्या कामकाजावर आता भाजपने थेट आक्षेप घेतलाय। या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मंडळीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।